नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. भैरवीच्या फोनवरनं अननोन नंबरवरनं कॉल येतो. भैरवी विचारत असते, अहो तुम्हीच काय विचारताय मला, तुम्ही कॉल केला. तेव्हा तिकडून कोणीतरी शालू नाव सांगतं. त्यावर भैरवी विचारते, कोण शालू? हे ऐकल्यावर राधाबाईंनी म्हणतात, मला दे मला दे. त्यावर भैरवी म्हणते, तुम्ही असा डिरेक्टली माझा नंबर कोणालाही कसा देता? त्यावर राधाबाईंनी म्हणतात, काय झालं, माझा फोन झाला खराब, त्यामुळे तुझा नंबर द्यावा लागला मला. आणि त्या भैरवीकडून फोन घेऊन बोलू लागतात आणि म्हणतात, असं ताटकळत ठेवू नाही ना, ऐकून राहिली ती. तेव्हा भैरवी रागातच घरात निघून जाते आणि त्या विचारू लागतात, तुझं झालं का, शेवाय कुरडया पापड? माय बहीण, लोणचं बी झालं तुझं, लईच फास्ट आहे तू. अशा गप्पा सुरू होतात. इकडे किशा भाऊ हर्षासाठी पाणी आणतात आणि तिला विचारू लागतात, मले सांग, तुझे हे काय करतात? त्यावर ती म्हणते, हे कोण हे? त्यावर ते म्हणतात, हा तुमच्या शहरातल्या लोकांना कसं काय कळणार, हे म्हणजे मिस्टर. त्यावर ती म्हणते, ओ हजबंड यू मीन टू से, ओ माय गॉड हे. आणि ती सांगते, ते ॲडव्हर्टायझिंगमध्ये आहे. त्यावर ते विचारतात, काय करते? त्यावर ती म्हणते, क्रिएटिव्ह फील्ड असतं ते. बाय द वे, तुम्ही काय करता मग? तेव्हा किशाभाऊ म्हणतात, आम्हाला काय करायचं आता, आमचं सगळं करून झालं आहे. जमीन जुमला पैसा प्रॉपर्टी, आता हरिमुखी म्हणा, एवढंच करायचं बस. त्यावर हर्षा विचारते, तुम्ही अजून किती दिवस थांबणार आहे तिकडे? त्यावर किशाभाऊ म्हणतात, भरपूर दिवस. त्यावर ती विचारते, अहो पण का? त्यावर किशाभाऊ म्हणतात, तुले काय करायचं आहे, मला करायची जीवाची मुंबई. तितक्यात भैरवी तिथे येते आणि हर्षाला पाहून विचारू लागते, हर्षा तू कधी आलीस? त्यावर ती म्हणते, अगं केव्हाची आली आहे मी, आणि आता जर तू आली नसतीस तर मी निघून गेले असते. त्यावर भैरवी विचारते, काय झालं? त्यावर हर्षा म्हणते, अगं ऐक ना, मी आता मीटिंगला चालले होते, ऑन द वे होते म्हणून इकडे आले. आणि ती म्हणते, आज रात्री एकत्र जाऊयात का पार्टीला? त्यावर भैरवी म्हणते, पार्टी? ओ गॉड, मी टोटली विसरून गेले होते. त्यावर हर्षा म्हणते, व्हॉट्स रॉंग विथ यू भैरवी, तू विसरून गेलीस? अगं इतका महत्त्वाचा इव्हेंट तू कशी काय विसरू शकतेस? त्यावर ती म्हणते, आय नो. हर्षा म्हणते, अगं ऑफिसच्या ब्रँचेसचे सिनियर्स येणार आहे फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया. त्यावर भैरवी म्हणते, हो मला माहिती आहे. तेव्हा हर्षा म्हणते, अगं आपल्या प्रोजेक्टचं व्हिजन एक्सप्लेन करायचं आहे त्यांना आणि त्याचं प्रिपरेशन करायचं सोडून तू काय हे टेलर विलरचं कामं करत बसली आहे. त्यावर भैरवी म्हणते, हो आता झालं आहे माझं सगळं, मी रेडी करायला घेते, फक्त तू पुढे हो, मला थोडासा उशीर होईल. आणि ती जायला निघते. तेव्हा राधाबाईंनी फोनवर बोलत असतात, हो या ना, 10 जण यात, काही प्रॉब्लेम नाही. तिला बघून राधाबाईंनी तिला आवाज देतात आणि म्हणतात, अय इंग्लिश मड्डम, गेला का नवरा? त्यावर हर्षा म्हणते, व्हेरी फनी. त्यावर त्या म्हणतात, नाही होऊ शकतं ना, तू इकडे यायची आणि तो तिकडं जायचा, कावळा बसायचा आणि फांदी मोडायची. त्यावर हर्षा रागातच म्हणते, तुम्हाला काय तेच तेच बोलायला आनंद मिळतो का हो? एक काम करा ना तुम्ही, आधी चांगला अपमान करायला शिकून घ्या. त्यावर राधाबाईंनी म्हणतात, तू मान ठेवायला शिक, अपमान करायला तर मी हुशारच आहे. त्यावर हर्षा म्हणते, यू जस्ट अनॉईंग. त्यावर राधाबाईंनी तिला म्हणतात, ओ माय गॉड, थँक्यू, आणि म्हणतात, हे पाय, नको एवढा तिळपापड करू अंगाचा. आणि विचारतात, सहजच आली होतीस का? त्यावर ती म्हणते, तुम्हाला काय करायचं आहे? त्यावर राधाबाईंनी म्हणतात, बाप्पा आलीचेस तर 4 घास जेवून जा, पद्धत आहे आमच्याकडे विचारायची. आणि तिला विचारतात, बरं कायले आली होती? त्यावर ती म्हणते, आमच्या ऑफिसमध्ये संध्याकाळी पार्टी आहे, ते ठरवायला आली होती इथे. त्यावर राधाबाईंनी विचारतात, असं काय करणार तू पार्टीत? त्यावर ती म्हणते, फुगड्या घालणार, येता? त्यावर राधाबाईंनी म्हणतात, बाप्पा आलीच असती आणि मला तुझ्या संग यायचंच आहे पार्टीत, अशी गरगर फिरून टुनकन तुला गेट बाहेर कशी टाकते बघ. त्यावर हर्षाला राग येतो. राधाबाईंनी म्हणतात, नको एवढा तिळपापड करून घेऊ अंगाचा, पार्टीले तू बोलवायला आलीस का भैरवीले? त्यावर ती म्हणते, हो. तेव्हा राधाबाईंनी म्हणतात, नाही येत ती. आणि म्हणतात, घरंदाज घरातल्या सुना अशा पार्टी बिर्टीले संध्याकाळी येत नसते, संध्याकाळ झाली की आमची बाई घराबाहेर निघत नसते, तू जाय पार्टीत. कसं आहे, आमच्याकडे 10 माणसं येऊन राहिली, 10 जेवायले. त्यावर हर्षा म्हणते, व्हॉट? त्यावर त्या म्हणतात, हां कसं आहे, मी खूप दिवसांनी आली ना मुंबईत, त्यामुळे ते म्हणून राहिले आम्ही येतो तुम्हाला भेटायले. कसं आहे, सगळ्यांची भेट होईल आणि अनिश भैरवीने अचानक लग्न केलं ना, कोणाला माहीत बी नव्हतं, मग त्यांची बी ओळख होईल.
त्यामुळे तू जाय बाई पार्टीले, आमची भैरवी काही येणार नाही. बाय बाय असं म्हणून राधावहिनी निघून जातात. तेव्हा हर्षा भैरवीला कॉल करते. भैरवीचा मोबाईल राधावहिनींकडेच असतो. हर्षा सुनबाईची मैत्रीण म्हणून त्या मोबाईल द्यायला येतात आणि म्हणतात, सुनबाई घे, जिपरीचा फोन आहे, ती तुझी मैत्रीण हर्षा. भैरवी फोन घेते आणि म्हणते, बोला काय विसरलात मॅडम. त्यावर हर्षा म्हणते, अगं मी नाही, तू विसरली आहेस. भैरवी विचारते, काय. त्यावर ती म्हणते, अगं पार्टी आहे ना आज, मग तू कशी बाहेर पडणार आहेस. त्यावर भैरवी विचारते, काय पार्टी आणि आमच्याकडे. त्यावर हर्षा म्हणते, अगं हो, तुझी ती कार्टून सासू बोलली मला. हे ऐकून भैरवीला धक्का बसतो आणि ती म्हणते, व्हॉट. भैरवी फोन कट करते आणि रागातच राधा वहिनींकडे येऊन म्हणू लागते, ओ राधा मामी, काय हे सगळं. अहो जरा तरी मला अर्धा दिवस सुखाने जगू द्या ना. रोज काय नवीन नाटकं आहे. त्यावर किशाभाऊ म्हणतात, सुनबाई काऊन ओरडून राहिली तू. त्यावर ती म्हणते, तुम्ही यामध्ये पडूच नका. आणि ती राधावहिनींना विचारते, मला सांगा काय आज आपल्याकडे पार्टी आहे. त्यावर राधावहिनी म्हणतात, काय पार्टी. पार्टी बिटी नसते आपल्याकडे, पाहुणे येऊन राहिलेत. मुंबईत असतात ना, ते येऊन राहिले. काही नाही, 10 जणं असतील, पण सगळ्यांचं चांगलं कर हं. त्यावर भैरवी म्हणते, नाही नाही नाही, मी कशाला. तुम्हाला जबाबदारी दिली आहे ना बाबांनी घराची, तेव्हा तुम्हीच करा. त्यावर राधावहिनी म्हणतात, मला घरच्यांची जबाबदारी दिली माय बहीण, पाहुण्यांची नाही काही. तर पाहुण्यांची जबाबदारी तुझ्यावरच आहे का, की घर कुणाचं आहे, तुझं आहे. घरची सुनबाई तूच आहेस ना. त्यावर भैरवी म्हणते, मी नाही करणार हे. आणि ती अनिशला फोन लावते आणि विचारते, अनिश तू कुठं आहेस, कधी येणार आहेस. त्यावर अनिश म्हणतो, आता ते कसं सांगू तुला. हे बघ आता ऑफिसच्या खालीच आहे का. तेव्हा भैरवी रागात बोलू लागते, हे सगळं माझ्या डोक्यात जातंय, अति होतंय हं, एक दिवस मी बघेन. त्यावर अनिश म्हणतो, काय झालंय सांगशील का. तेव्हा भैरवी अनिशला म्हणते, मला हे जमणार नाहीये असं म्हणून भैरवी फोन कट करते. तेव्हा अनिशला काय झालं हे समजलेलं नसतं आणि तो पुन्हा परत घरी येतो. भैरवी रागातच तिच्या खोलीत येते. तेव्हा किशाभाऊ तिच्या मागे येऊन तिला विचारू लागतात, सुनबाई अगं कायले एवढे चिडून राहिली. त्यावर ती म्हणते, चिडू नको, मग काय करू. परस्पर तुम्ही लोकांना जेवायला बोलवलं. त्यावर ते म्हणतात, नाही नाही सुनबाई, आमच्या गावाले ना असंच असतं, एकाच टायमाला एवढी माणसं येतात ना जेवायला, काय सांगू. अनापेक्षा काय असते, वांग्याची भाजी आणि भाकरी. त्यावर भैरवी म्हणते, इथे पदार्थ कुठला आहे हे महत्त्वाचं नाही, साधा चहा जरी करायचा झाला ना तरी कष्ट पडतात. आणि ते जर दुसऱ्यांनी घ्यावेत असं वाटत असेल ना तर त्यांना सांगणं हे बेसिक मॅनर्स आहे. त्यावर ते म्हणतात, बाप्पा तुमच्याकडे का पाहुणे रावळे येत नाही का. त्यावर ती म्हणते, हो येतात ना, पण आम्ही बाहेर घेऊन जातो त्यांना जेवायला. त्यावर ते म्हणतात, मग जमते की यांले बी घेऊन जा. त्यावर भैरवी म्हणते, का, या अनोळखी माणसांना मी का घेऊन जाऊ. बरं 1-2 नाही आहे, चांगली 10 माणसं येणार आहे. तितक्यात अनिश भैरवीला आवाज देत येतो. भैरवी म्हणते, यार अनिश बघ ना, डायरेक्ट 10 माणसांना जेवायला बोलवलंय. त्यावर अनिश म्हणतो, व्हॉट नॉनसेन्स इज दिस, थांब मी मामींशी बोलतो. त्यावर किशाभाऊ म्हणतात, नको नको, आमची कॉमेडी फुगली आहे. भैरवी म्हणते, अनिश माझ्या फायनान्शियल इयरमधली पहिलीच मीटिंग आहे, मला जावं लागणार आहे. त्यावर अनिश म्हणतो, पार्टीलाच जायचं आहे ना, काम तर नाही आहे ना, मग नको जाऊस. त्यावर भैरवी म्हणते, व्हॉट आर यू सिरियस. आणि ती म्हणते, म्हणजे तुझी पण हीच इच्छा आहे का मी पार्टीला न जाता या अनोळखी लोकांना एंटरटेन करावं. त्यावर अनिश म्हणतो, हे बघ हे तुझंही घर आहे, त्यामुळे या घरात कोणी आलं तरी त्यांना होश करणं हे आपलं काम आहे. त्यावर भैरवी विचारते, अनिश मग माझं प्रोफेशनल कमिटमेंट. त्यावर अनिश म्हणतो, मग घराच्या कमिटमेंटचं काय. त्यावर अनिश म्हणतो, तू तुझ्या चॉईसने आली इथे, तुला कोणी फोर्स केला नव्हता. बाबांनी, मुलांनी आणि मी तुला ॲडजस्ट केलंच आहे, तर या घरासाठी तू ॲडजस्ट केलं तर बरं होईल. हे ऐकून भैरवी म्हणते, आय कांट बिलीव्ह धिस, आणि ती रागातच तिथून निघून जाते. तेव्हा किशाभाऊ अनिशला म्हणतात, राजे हो, तुमची पण कॉमेडी फुगून राहिली बरं का. भैरवी रागातच घराच्या बाहेर येते. तेव्हा अशोक मामा ऑफिसवरनं परत आलेले असतात. भैरवीला बघून ते म्हणतात, हे काय, एवढी तरातरा कुठे चाललीस. त्यावर भैरवी म्हणते, माहीत नाही, वाट फुटेल तिकडे जाते. त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे बापरे, आता काय झालंय. त्यावर भैरवी म्हणते, तुमचे ते पाहुणे गेले का मला सांगा, तेव्हा मी परत येते. आणि ती म्हणते, डोक्यात गेलेत माझ्या ते, वेड्यांचा बाजार नुसता, आणि त्यांच्याबरोबर बाकीचे लोकही. असं म्हणून भैरवी थांबते आणि म्हणते, जाऊ दे,
आणि ती तिथून जायला निघते. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, इरा आणि ईशान येत आहेत. हे ऐकल्यावर भैरवी एकदम थांबते. अशोक मामा तिला म्हणतात, तुझ्या बाबांचा फोन आला होता, काय सांगू त्यांना मी? इरा आणि ईशाचं नाव घेतल्यावर भैरवी स्वतःला थांबवते. तितक्यात जना माझगावकरांना आवाज देत येतो आणि म्हणतो, माझगावकर चला. त्यावर अशोक मामा म्हणतात, काय एकट्यानेच? ती उरलेली टोळी कुठे गेली? जना म्हणतो, सोसायटीच्या ऑफिसमध्ये. त्यावर अशोक मामा म्हणतात, तिथे बसून टोळीगिरी करते? त्यावर तो म्हणतो, हां चला, तुम्हाला पण बोलवलंय. नाही काय आहे ना, तुम्ही एकदा घरात गेलात की 1000 कारणं देतात, पाहुणे आले हे ते, म्हणून म्हटलं तुम्हाला इथंच गाठावं. चला. तेव्हा अशोक मामा थांबून भैरवीशी बोलतात, बघितलं, डोक्याला ताप देणारी मंडळी सगळीकडे असतात, त्यामुळे त्यांना आपण कसं रिॲक्ट करायचं हे आपल्यावरच असतं. त्यावर भैरवी हसू लागते. अशोक मामा तिला म्हणतात, तू तिकडची आघाडी सांभाळ, मी इकडची आघाडी सांभाळतो. त्यावर भैरवी त्यांना म्हणते, ऑल दी बेस्ट. इकडे ईशान आणि इरा चंदोबासोबत घरी आलेले असतात. अनिश विचारतो, काय इरा, ईशान कुठे आहे? त्यावर ईशान जोरात आवाज करत जंगलमॅन बनून पुढे येतो. तेव्हा अनिश म्हणतो, अरे हा काय प्रकार आहे आणि कसला अवतार करून आलास? त्यावर चंदोबा म्हणतात, तो कॅम्पला गेला होता, तिथे सांगितलं होतं जंगलमॅन कसं असतो, तेव्हापासनं हे आपलं जंगलमॅन बनूनच फिरतोय. त्यावर इरा म्हणते, हो, आधी मॅड होतास, आता तर तो सुपर मॅड झालाय. त्यावर ईशान म्हणतो, तू मंद आहेस, आणि त्यांची मस्ती सुरू होते. त्यावर चंदोबा म्हणतात, अरे यांचं काय चाललंय, झालं सुरू यांचं. इकडे भैरवी रुपालीच्या घरी येते. तेव्हा रुपाली तिला म्हणते, ये ना इकडे, कुठे आज वाट चुकलीस? त्यावर भैरवी म्हणते, आज मला तुमची छोटीशी हेल्प हवी आहे. त्यावर रुपाली म्हणते, तुला आणि माझी हेल्प? आश्चर्यच आहे. त्यावर भैरवी हळूच म्हणते, आहे खरंच. त्यावर रुपाली विचारते, काय म्हणालीस? त्यावर भैरवी म्हणते, नाही काही नाही, खरं तर मी हे सांगायला आले की आमच्याकडे 8-10 जणं अचानक जेवायला येत आहेत. त्यावर रुपाली म्हणते, अरे वा भैरवी, तू खऱ्या अर्थाने गृहिणी झाली आहेस. त्या दिवशी आम्हा बायकांचं हळदी कुंकवाचं केलं आणि आता एवढे 8-10 माणसांचं करणार आहेस? त्यावर भैरवी म्हणते, नाही नाही, मी नाही करणार आहे. म्हणजे मला करायला वेळच नाही आहे, म्हणून तुम्ही मदत कराल? त्यावर रुपाली म्हणते, ते काय आहे ना, केली असती गं मदत, पण आमचा कियांश आहे ना, त्याचं समर व्हॅकेशन सुरू झालं आहे, त्यामुळे त्याने हट्ट केला आहे की आपण मॉलमध्ये जाऊयात. नाहीतर खरंच केली असती मी तुझी मदत. त्यावर भैरवी म्हणते, ठीक आहे, जाऊ द्या, आय अंडरस्टँड. तेव्हा रुपाली म्हणते, ए काय गं, असे अचानक 8-10 पाहुणे? तुझ्या त्या राधा मामींचा प्रताप दिसतोय, जरा आगावच आहेत ना त्या? त्यावर भैरवी म्हणते, एक मिनिट, मान्य आहे मला त्या आवडत नाही, पण त्यांच्यावर गॉसिप करायला आता माझ्याकडे वेळ नाही आहे. आणि भैरवी तिथून प्रभूबाईंकडे मदत मागायला येते. तेव्हा प्रभूबाई तिला म्हणतात, तुझी मदत आणि मी का करू? तू माझ्या मुलीचा अपमान केलास आणि तुझ्या सासऱ्यांनी अख्ख्या सोसायटीसमोर माझी टिंगल केली. त्यावर भैरवी म्हणते, हो, पण तरी पण मी तुम्हाला हळदी कुंकवाला बोलवलं होतं की तुम्ही आल्या नाही. त्यावर त्या म्हणतात, काय येऊ भैरवी, तुम्ही माझगावकर हवं तसं वागतात आणि नंतर म्हणतात झालं गेलं विसरून जा. माझ्या मुलीला किती त्रास झाला माहिती आहे तुला? त्यावर भैरवी म्हणते, त्रास? अहो काल तर कुणाबरोबर तरी तिला खेदळताना बघितलं मी. त्यावर त्या म्हणतात, हे बघ भैरवी, आगाऊपणा करू नकोस हं. तुझ्या घरी 10 माणसं येऊ देत नाही तर 20 माणसं, मी मदतीला येणार नाही, चल निघ इथून. तेव्हा भैरवी म्हणते, एक मिनिट, झालं गेलं विसरून जा असं मी तरी तुम्हाला कधी म्हटले नाही. तुम्ही विसरून जाता म्हणून तुमची मुलगी परत परत त्याच चुका करते. असं म्हणून भैरवी तिथून निघून जाते. इकडे ईशान इराची मस्ती चालू असते. तेव्हा ईशान म्हणतो, थांब, मी तुला बाण मारतो. त्यावर अनिश म्हणतो, अरे लागेल तिला. तो जेव्हा तिला बाण मारायला जातो तितक्यात राधावहिनी तिथे येतात आणि त्यांच्या डोक्याला लागतो. त्यावर ईशान म्हणतो, हुलुलुलुलू. त्यावर राधावहिनी रागावून म्हणतात, काय हुलुलुलू, तुला काही कळतं का, देऊ का तुझ्या हुक्कडीत? त्यावर किशाभाऊ म्हणतात, काहून ओरडतीये, अगं नातवंड आहेत आपली. अनिश म्हणतो, मामी ही इरा आणि हा ईशान आणि या तुमच्या. त्यावर इरा म्हणते, राधा आजी. आणि ती म्हणते, मला माहिती आहे, संयमीताई तुमच्याच पायावर बसली होती ना? ईशान विचारतो, आणि रस्त्यावर तुम्हीच पापड वाळत घातली होती ना? त्यावर राधावहिनी रागवून म्हणतात, काय कुच्चीन घर आहे, माझ्या सगळ्या बातम्या पोचल्यासुद्धा. आणि त्या म्हणतात, ए पोट्याव, इकडे या, घेतोस तुमची शाळा. चला, हाताची घडी तोंडावर बोट. आता मला सांगा, काय नाव काय तुमचं? त्यावर इरा म्हणते, इरा अमित माझगावकर. आणि त्या
ईशानला विचारतात तेव्हा तो तोंडावर बोट ठेवूनच नाव सांगू लागतो. त्यावर त्या म्हणतात, अरे अप्पितर वाहनाच्या बोट बाजूला कर मग बोल. ईशान म्हणतो, मग तसं आधी सांगा ना. त्यावर त्या म्हणतात, काय नाव काय तुझं? त्यावर तो म्हणतो, ईशान अमित माझगावकर उर्फ जंगल मॅन. पुढे त्या विचारतात, काय करता काय तुम्ही? त्यावर तो म्हणतो, तसं तर बरंच काही करतो. मस्ती करतो, मारामारी करतो आणि अपमान पण करतो हं. तेव्हा इरा विचारते, तुम्ही घरी कधी जाणार आहात? त्यावर राधावहिनी म्हणतात, बाप्पा तुम्ही याच माझ्या तालमीत तुम्हाला दोघांले कसं सुतासारखं सरळ करतो पट्टीने बडू बघा. त्यावर ईशान म्हणतो, मग ना मग मी तुमची शिकारच करतो. त्यावर त्या म्हणतात, तू काय माझी शिकार करतोस पोट्ट्या? 35 वर्ष शिक्षिका होते मी, 35. तुझ्यासारखी पोरं सरळ केली आहेत मी. त्यावर तो म्हणतो, हां मग आपलं नाही जमायचं. आणि तो चंदोबाला म्हणतो, मग आजोबा मी तुमच्याकडेच येऊन राहतो. त्यावर अनिश म्हणतो, अजिबात नाही हे बघा तुम्हाला दोघांनाही आम्ही खूप मिस केलं. आता कुठेही जायचं नाही, इथंच राहायचं. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. धन्यवाद.